तर मित्रांनो हे बघू शकता, असला एक बॉल आहे हा का, ह्याच्या आतमध्ये सेल आहे छोटे छोटे, हवा फुलपाखरूचं ते चित्र आहे एक, आणि ह्याच्या आतमध्ये पाणी आहे आणि स्टार आणि लाईट आहे. तुम्हाला मी दाखवतो कसं होतं हे. आता बघा हो का, हे जी लाईट लागते बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या का नवीन ब्लॉग. तर मित्रांनो तुम्ही हे आपलं पाणी बघू शकताय हा का, हे टेरेसवर आपल्यालाही पाणी साठतं, आपण वॉटरप्रूफ नाही केलं त्यामुळं हे बघू शकताय केवढं पाणी हे. आता तर ह्याला काढायला आता एक दिवस तर जातो आमचा, पण आता आम्ही नाही काढणार कारण काय पाऊस येतच राहणार आहे, त्यामुळं संपल्यावर आता आपण काढणार ह्याला. बघू शकता हे शेत कसलं दिसतंय, ह्यात ऊस बीस आलेले आहेत बघा, मध्ये गवत बिवतंय. तर मित्रांनो बघू शकता एकदम चिखल पाणी बिनी, लय हिरवागार वातावरण झालंय एकदम कडक मध्ये. आणि बघू शकताय बघा पाणी बिनी साठलेलं आहे बघा, लय आहे. आणि रिमझिम पाऊस येतोच आहे. बघू शकता मित्रांनो केवढं आता हे पाणी साचलंय, तर हे कधी काढायचं आता लय टाइम लागेल काढायला. बघा केवढं साचलं, तिकडून ढकलल्यावर पुढं जातं पाणी, ते तुम्हाला दाखवतो मी पुढून. बघा दिसतंय का मित्रांनो, थोडं पायपातून जातंय पाणी ते. तर बघा मित्रांनो आपल्या दरवाजाचं काय हाल झालंय बघा, दरवाजा फुटलाय पार पावसामुळं. बघू शकता मित्रांनो रिमझिम पाऊस चाललाय, पाण्यात तुम्ही बघू शकताय पाण्याचे थेंब पडतात. आले मोहरीचे नाही, मोहरीचे बघा, इकडं पण लय आले, तिकडं पण लय. कसलं भारी हे बघू शकताय, कसलं भारी लाईट लागते. आणि फुलपाखरू आहे इथं बघा, आणि इथं स्टार आहे. सेल आहे आतमध्ये ह्याच्या, आणि ह्याच्या आतमध्ये पाणी आहे का. तर मित्रांनो आपल्या हे तुम्हाला पावसाचा ब्लॉग आवडला असेल तर ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.